हे पल्लवी हे एटीएम घ्या ना पैसे काढून बरं द्या आणतो. अभी मजा आएगा ना भिड़ो. हो घरी चला. अजून का झाला? हो तिथं पिन मागत आहे, मी घरून पिनच आणायचं विसरलो. दे माझ्याकडं, मी आणतो काढून. हो मी की नाही साडी ऑर्डर केली होती, मला की नाही पैसे पाहिजे होते. बंद करो हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश. कंटाळा आला मला तुमच्या रोज रोजचे बोलणे ऐकून. बरं मी का म्हणतो पल्लवी, आता हे आपण भांडण मिटवून टाकू. हा हो मलाही तेच म्हणायचे आहे. कधी तुम्ही चुकीचे तर मी बरोबर, कधी मी बरोबर तर तुम्ही चुकीचे. बरं बरं. काय बाई इकडे आईकडे आले म्हणजे आई नुसती गावातले कामाला लावते, एक पण आराम नाही करू देत ना काही नाही. अरे इथं कोण आला वाटते. हा हॅलो बोला ना. काय करून राहिले? काही नाही, आता झोपून उठली मस्त. आता चहा मारलेला आहे ना आणि आता नाश्ता करते. हो का? हो बरं आहे का? हो मस्त येईल मला इथे, मस्त आराम आहे. कोणतंच काम करावं नाही लागत. आई सगळं मला हातातल्या हातात देते आणि सगळं मला व्यवस्थित खाणं घेणं आणि मस्त कूलरची हवा असते आणि मस्त मी दिवस रात्र मस्त झोपत राहतो. बरं वाटते मला इथं आलं म्हणजे. आता मी का म्हणतो, कर आता 2-4 महिने आराम. मग नाही हो एवढा आरामही कशाला पाहिजे, आपल्याकडचे कामही पाहिजे ना. जरुरी कामं करणं जरुरी आहे शरीरासाठी. नुसतं आराम करून काय शरीर थोडी खराब करायचं आहे माझंवालं. तुम्ही एक काम करा, मला ना 2 दिवसानं घ्यायला येऊन जा. मला ना जास्त आराम पण सहन होत नाही, माझी फालतू तब्येत बिघडून जाईल आराम करू. तुम्ही ना मला घ्यायलाच येऊन जा. ठीक आहे? ठीक आहे ठीक आहे. बरं. अरे ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए. हे घे चहा. काय मस्त गोड चहा आहे. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय, मी गोड नाही आहे? तू पण गोड आहे ग, पण कधी कधी असं डोक्यावर पडल्यावर बोलत नाही. अशी का बेइज्जती करता तुम्ही मायवाली जिथं घरी तिथं, म्हणून तुमच्याकडे येऊ छान वाटत. हे आपल्या काय ताई हा रस्ता कुठे चालला? 8 वर्ष झाले दादा या रस्त्याला पाहून राहिलो. रस्ता तर कुठंच नाही गेला, इथंच आहे. तुम्ही पाहिलं का कधी रस्त्यांना चालताना? आमच्याकडले रस्ते नसत चालत. सुनबाई इकडे बरा. हा बोला ना सासूबाई. हे बघ सुनबाई, तू आता आमच्या घरातली लक्ष्मी आहे. तू तुझ्या माहेराकडून जे काही शिकून आली ते पूर्ण विसरून जा आणि आता तुला आमच्या घरच्या नियमानुसार चालावं लागेल. हो ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. बरं जा आता स्वयंपाक बनव आमच्यासाठी. सासूबाई तुम्ही म्हटलं माहेराकडून शिकून आली ते सगळं विसरून जा. मी तर पूर्णच विसरली, मला तर काहीच करता येत नाही. आता तुम्ही शिकवा आणि मग मी करणार.